हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? तुमचं स्वागत आहे पूजा क्रिएशन आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो तुम्हाला दिसतच असाल की आज माझा आर्ट काय असणार आहे, जे की फ्लावर्स. तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल मागचा, ज्याच्यात मी लोटस हे आर्ट्स काढलं होतं. सो हा सेकंड लॉंग व्हिडिओ आहे माझा. तर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो चेकआउट करून घ्या माझा मागचा व्हिडिओ. त्याची लिंक पण मी दिली आहे. तर आजचा आर्ट मी कोणने काढणार आहे. मागचा आर्ट मी लोटस हे क्लेनी काढलं होतं. सो आजचा आर्ट मी क्ले कोनने काढणार आहे. तर माझा हा कोन अतिशय पातळ असल्यामुळे मला खूप जास्त अडचणी येत होत्या काढताना, जे की मी खूप हळूवारपणे आणि खूप छान पद्धतीने ते काढण्याचा प्रयत्न करत होती. सो कधी जाड कधी बारीक असं त्याच्यातून ते ड्रॉ होत होतं कोननी. सो तरी मी हळूवार प्रयत्न केला व्यवस्थित काढण्याचा. जे की मी फास्ट केलं असतं ना तर ते पसरून गेलं असतं. तर मी खूप हळूवार प्रयत्न केला आहे. कोणी तुम्ही जर कुठले जरी आर्ट काढलं तर हे आतून तुम्ही ब्रशने असं टेक्स्चर नक्की द्या, कारण की त्याच्यात अजून छान उठून दिसतंय आपले आर्ट. तर मी हे ब्रशच्या मार्फत मी हे टेक्स्चर दिलं आहे. तर मी हे सगळं आर्ट काढून घेते कोननी. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला काही जास्त रिस्पॉन्स दिला नाही आहे, जे की मी त्याच्यात पण खूप छान इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. तर प्लीज तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या, चेकआउट करा. आपण अशा व्हिडिओला खूप जास्त व्हॅल्यू देतात, त्याच्यातून आपल्याला काही शिकण्यासारखं नसतं. जे की घाणेरडे व्हिडिओ असतात की त्याला खूप जास्त लाईक असतात, पण त्याच्यातून आपल्याला शिकायला तर भेटत नाही, पण खूप घाणपणा आपल्याला दिसतो, तरी पण आपल्याला त्या व्हिडिओला खूप लाईक असतात. सो त्याच्यातून आपल्याला थोडं जरी काही शिकायला भेटतं ना तर त्याला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. तुमचं मत नक्की सांगा त्या व्हिडिओला, जे की त्याच्याला त्या कमेंटला शेअरला किंवा सबस्क्रायबरला पैसे तर अजिबात लागत नाही, ₹1सुद्धा लागत नाही. मग जर तुम्हाला काहीतरी शिकायला भेटत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून जे आर्टिस्ट असतात, जे काही यूट्यूब चॅनल ओपन केलेले असतात, त्यांना ते मोटिवेशन भेटतं तुमच्या मार्फत की नाही, मला माझ्या व्ह्यूवर्सला आता पुढे खूप छान काहीतरी आर्ट्स दाखवायचे, कारण ते माझ्या व्हिडिओला खूप सपोर्ट करतात म्हणून. तर त्यांना ती एक पॉवर भेटते, ताकद भेटते तुमच्या लाईकमार्फत, तुमच्या सबस्क्रायबरमार्फत, तुमच्या कमेंट्समार्फत. सो तुम्ही ते नक्की त्यांना ते द्या, कारण ते खूप मेहनत घेतात, व्हिडिओ शूट करतात, त्यानंतर त्यांचे आर्ट्स काढतात, त्याचे दिवस ते का आर्ट्समध्ये जातं. तर प्लीज काय पैसे लागत नाही ना, जास्त वेळ लागतो लाईक शेअर किंवा सबस्क्राईब करायला. सो 1 मिनिटाचंही काम नसतं, पण आपण मागे पुढे बघतो त्यालाही. तुम्ही आता यावर जेसूचं एक पेंट अप्लाय केलं आहे, ज्याच्यामुळे की आपले जे आपण याच्यावर कलर करू ना ते खूप जास्त उठून दिसणार. तर त्याच्यामुळे आधी व्हाईट जेसो असो किंवा ॲक्रेलिक पेंट असो, तुम्ही तो नक्की अप्लाय करा, जेणेकरून तुमचे जेही कलर तुम्ही त्याच्यावर अप्लाय करणार ते असं उठून दिसणार. सो मी यावर अप्लाय केले जेसो, आणि जेसो सुकल्यानंतर मग मी याच्यात कलर अप्लाय करणार. सो मी कलरमध्ये रेड कलर आणि गुलाबी कलर याचं कॉम्बिनेशन केलं आहे फ्लावर्समध्ये, जे की खूप छान दिसणार आहे.
झाले की सो कॉम्बिनेशन कलर मी म्हणजे लावत नाही जास्त, पण मी म्हटलं की कसं वाटतं म्हणून मी हे कॉम्बिनेशन कलर याला ट्राय केले आहे. सो कॉम्बिनेशन म्हणून मी रेड आणि गुलाबी यात फ्लॉवरमध्ये अप्लाय केले आहे. आणि पानांमध्ये मी एकच कलर अप्लाय केला आहे, जो की आहे ग्रीन. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कलर यूज करू शकताय. मला रेड, गुलाबी, व्हाईट कलर खूप जास्त प्रमाणात आवडतात, तर मी हे कलर अप्लाय केले आहे. जे की ज्या आर्ट्सला जे कलर योग्य आणि छान दिसून येणार, त्या गोष्टी आपण अगोदरच इमॅजिन करून ठेवतो की नाही, ह्या आर्ट्सला मला हे कलर द्यायचे आणि हे कलर खूप छान दिसणार आहे. तर मी आधीच इमॅजिन करून घेते की याला कलर कुठला दिसणार छान बा, तर मी तोच कलर त्याला अप्लाय करते. तर तुम्ही इमॅजिन करायचं आहे की या आर्ट्सला कुठले कलर छान वाटणार किंवा कुठलं टेक्स्चर, कुठलं डिझाईन्स वगैरे छान वाटणार, ते तुम्ही त्या अप्लाय करायचे. मी कधीही मनानेच कुठलेही डिझाईन अप्लाय करत असते. सो कलरचं काम झालं आहे. यात आपण वॉर्निश लावून घेऊया, जेणेकरून आपले कलर किंवा आर्ट खराब होणार नाही. तर हे सगळं कलरचं काम झालं की वॉर्निश याच्यावर अप्लाय करायचे. सो वॉर्निश झाले तर मग मिरर वर्क किंवा मग मिरर वर्कसोबत मग आपण त्याला काही फिनिशिंग टच द्यायचं असेल, कुठे डॉट्स वगैरे काही थोडी डिझाईन आपल्याला करायची असेल तर ते आपण करू शकतो. सो मी आता मिररचं वर्क करते आणि फ्लॉवर्समध्ये मी राऊंडचे छोटे स्मॉल मिरर लावले आहे, जे की खूप छान दिसत आहे त्या फ्लॉवर्समध्ये. आणि राऊंडला मी स्क्वेअरचे लॉंग मिरर मी लावून घेतले, जे की मला ते खूप छान वाटले राऊंडला. सो आजचा आर्ट माझा तयार झाला आहे, कंप्लीट झाला आहे. तर तुम्हाला माझा हा आर्ट थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला, जेणेकरून मी अजून यापेक्षाही छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार. सो आजच्या पुरते एवढंच. टेक केअर अँड बाय.